एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे। डिझेलच्या दरवाढीमुळे एसटी महामंडळावर 125 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडल्याने आगामी काळात एसटी बसच्या तिकीट दरात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडेवाढ करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे। तसेच एसटी महामंडळाला महिला सन्मान योजना आणि 75 वर्षांखालील ज्येष्ठांना मोफत प्रवास तसेच दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलतींचा परतावा राज्य सरकारकडून मिळतो। नवीन बस खरेदी करणे असो किंवा बस स्थानकांचे नूतनीकरण, प्रत्येक कामासाठी महामंडळाला शासनाकडे हात पसरावे लागत असल्याचेही त्यांनी व्यक्त केले। त्यामुळे शासनाकडून अजून किती काळ पैसे घ्यायचे, महामंडळाने आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करण्याची गरज आहे। महागाई ज्या वेगाने वाढत आहे ते पाहता महामंडळासाठी ठोस पावले उचलावी लागतील असे सांगत तिकीट वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। एसटीचे तिकीट अजून किती रुपयांनी वाढणार आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होणार हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एक सर्वसामान्य नागरिक म्हणून याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत रहा .com महाराष्ट्र।